नागपुरात जिल्हाधिकारी कार्यालय, क्रीडा संकुल आणि आयुर्वेदिक रुग्णालयाची इमारत अशा वेगवेगळ्या सरकारी इमारतींच्या बांधकामासाठी शेकडोंच्या संख्येने मोठी झाडं जी आहेत ती तोडली जाणार आहे आणि त्या संदर्भात महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने जाहीर सूचना जी आहे ती लावलेली आहे। सध्या दृश्यांमध्ये तुम्ही जी जाहीर सूचना पाहताय ती नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये इमारतीच्या बांधकामासाठी एकूण 42 झाडं तोडली जातील अशा पद्धतीची नोटीस जी आहे ती महानगरपालिकेकडून लावण्यात आलेली आहे। जी झाडं तोडली जाणार आहे त्या प्रत्येक झाडावर अशा स्वरूपामध्ये नोटिसास जे आहेत त्या लावण्यात आलेल्या आहे आणि पर्यावरणवाद्यांनी या संपूर्ण कारवाईवर तीव्र आक्षेप घेतलेला आहे। नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये 6 मजली मोठी प्रशस्त इमारत बांधली जाणार आहे। सध्या जी जुनी इमारत आहे ती अपुरी पडत आहे आणि त्यामुळे मोठ्या संख्येने गर्दी जी आहे ती त्या ठिकाणी होते। त्यामुळे राज्य सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये मोकळ्या जागेवर प्रशस्त इमारत बांधून जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर अनेक जे संबंधित कार्यालय आहे सगळेच एका ठिकाणी आणण्याचा निर्णय घेतला होता। त्यामुळे लोकांना सोयी होईल असा त्यामागचा उद्दिष्ट होता आणि त्याच अनुषंगाने आता सुमारे 200 कोटी रुपये खर्चून एक 6 मजली इमारत जी आहे ती या ठिकाणी बनवली जाणार आहे आणि त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व संबंधित कार्यालय एकाच ठिकाणी येऊन लोकांना सोयीस्कर होईल आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी झाडं तोडणं प्रस्तावित आहे। मात्र पर्यावरणवादी जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे 42 झाडं आहे ते तोडली जाऊ नये, ते न तोडता इमारत बांधण्यात यावी अशी मागणी करत आहे। सोबतच नागपूरच्या क्रीडा संकुलच्या विस्तारासाठी शेकडोंच्या संख्येने झाडं तोडली जाणार आहे। आयुर्वेदिक रुग्णालयासाठी काही झाडं तोडली जाणार आहे आणि जवळपास 700 झाडं वाचवण्यासाठी पर्यावरणवाद्यांनी आजपासून एक झाड माँ के नाम म्हणजेच एक वृक्ष आपल्या आईच्या नावे अशा पद्धतीची मोहीम सुरू केलेली आहे आणि वृक्षतोड करण्यात येऊ नये अशा पद्धतीचं आंदोलन सुरू केलेलं आहे। त्यामुळे पर्यावरणवाद्यांच्या या पवित्र्यामुळे सरकारसमोर एक अडचण निर्माण होऊ शकते। येणाऱ्या काळामध्ये हे जे तिन्ही प्रकल्प नागपूरच्या लोकांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून आवश्यक असल्याचं सांगितलं जात आहे त्यांचा निर्माण लगेच होतं की पर्यावरणवाद्यांच्या या आंदोलनामुळे त्याच्यामध्ये काही विलंब होते हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल। मात्र सध्या तरी पर्यावरणवाद्यांनी एक झाड माँ के नाम अशी मोहीम सुरू करून सरकारसमोर प्रशासनासमोर एक प्रश्न उभा करून दिला आहे। काय नेमकं सगळ्या एन्व्हायरमेंटलिस्टचं म्हणणं आहे 2-3 ठिकाणी असं वृक्षतोड होणार आहे। कलेक्टर ऑफिसमध्ये किती वृक्षतोड होणार आहे, बाकी ठिकाणी किती होणार आणि काय आपला अप्रोच राहणार आहे? इथे 47 ट्रीज आहे ज्याच्यामधले 21 ते 25 हेरिटेज ट्रीज आहेत। हेरिटेज ट्रीज म्हणजे जे 100 वर्षाच्या वर आहेत। इथे 147 इयर ओल्ड एक ट्रेन ट्री आहे। आम्ही त्यांना निवेदन केलं, काल कलेक्टर साहेबांनी आम्हाला बोलवलं आणि त्यांनी आश्वासन दिलं की आपण एक मीटिंग करू। लिखित नाही दिलं आहे पण आश्वासन दिलं की तुम्ही चिपको नका करू। पण जितके नागरिक झाले आहेत तुम्ही बघताय की आम्ही ओळखत नाही, सोशल मीडिया आणि तुमच्या माध्यमातून आलेले आहेत। तर आमचा एकच अनुरोध आहे की आता जसं एक पेड़ माँ के नाम लगाओ आहे तर एक मोहीम सुरू व्हायला पाहिजे, एक पेड़ माँ के नाम बचाओ भी। आणि डिपार्टमेंट्सला एक एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स झालं नाही आहे, तुमचे बाकीचे परवानग्या झालं नाही, तुम्ही बघता टीन उभारले, सुनावणी झाली नाही आहे। तर सगळे नियम तुम्ही ढाब्यावरती ठेवून जे कामं करता पण सामान्य माणसाला सगळी अपेक्षा करता की त्यांनी सगळं पाळायला पाहिजे। तर आमचं एक निवेदन आहे की शाश्वत विकास जर पाहिजे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, तर येणाऱ्या काळामध्ये जितके तुमचे प्लॅन्स आहेत सगळ्यामध्ये झाडांना त्या प्लॅन्समध्ये इन्क्लूड करा। कारण 3 बिल्डिंग जे पकडले मानकापूर कलेक्टर आणि आयुर्वेदिक ह्याचं हॉस्पिटलचं, तर तिथेच 650च्या वर झाडं आहेत। तर आम्हाला कॉन्क्रीट जंगल नको आहे। आता त्रास होतोय लोकांना, स्वास्थ्य खराब होतात आहेत, एअर पोल्युशन वाढतंय। या सगळ्या ह्याच्यामध्ये झाडं तितकेच महत्त्वाचे आहेत जितके तुमची बिल्डिंग। आम्ही विकास विरोधी नाही पण विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा नाश नको। तिन्ही ठिकाणी म्हणून एकंदरीत किती झाडं तोडले जाणार आहे आणि जसं तुम्ही सांगितलं की प्रक्रियेचं पालन न करता, हिअरिंग न घेता काम सुरू करण्यात येतं असं दिसत आहे। प्रक्रियेचं पालन करून केलं तर आक्षेप नाही, सुनावणी झाली पाहिजे नाही। प्रक्रियेचं पालन करून जरी केलं तर पुष्कळ नियम आहेत, त्यांचं एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आहे जे झालं नाही आहे त्याचं पण काल आम्ही त्यांना विचारलं तर कुठेच एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स होत नाही। पण UDCPRच्या अनुषंगाने त्यांना एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स घेणं गरजेचं आहे, ज्याचे खूपसे नियम आहेत, कायदे आहेत आणि सुनावणी झाली नाही हा फक्त हे नाही आहे। टॅक्स पेअरच्या पैशांनी सगळं बनतं तर त्या टॅक्स पेअरला तुम्ही तुमच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा हिस्सा बनवा ना।
ग्रीन आर्किटेक्ट्स आहे त्यांना बोलवा, सोबत बसा आणि आपण सोबत मिळून ॲड्रेस करू, एवढंच आम्ही निवेदन देतोय. ये आप ही कानून बनाते हैं. आपका सर, आपका नाम बताएं. मैं शरद पालीवाल हूँ. शरद जी, क्या कहना है आपका? नियमों का पालन नहीं किया जा रहा सरकारी एजेंसीज और सरकारी ऑफिसर्स द्वारा. जो सरकारी एजेंसी और ऑफिसर्स और ब्यूरोक्रेट्स, पॉलिटिशियंस यही नियम बनाते हैं और यही सबसे ज़्यादा नियम तोड़ते हैं. अब ये देखिए, आप इनको टीन लगाने की क्या जरूरत थी जब तक पूरे प्रोसेस नहीं फॉलो हुए. टीन लगा के आप जहाँ भी देखेंगे टीन लगा के बंद कर देते हैं. अंदर क्या हो रहा है आपको पता भी नहीं चलता और अंदर पीछे बिना पीछे सब हो जाता है. काट पीट सब कर लेते हैं. आप कहाँ से बोलोगे कि आपने काटा है? हमने काटा ही नहीं, यहाँ था ही नहीं झाड़. ये और दूसरा प्ले लेते हैं कि जगह नहीं है. अब ये देखिए, ये झाड़ दिख रहा है आपको, ये झाड़ दिख रहा है, दोनों के बीच में कितनी खाली स्पेस है. क्या यहाँ नहीं भर सकती है? ये भी नहीं, इनको ये जगह दिखती नहीं है, इनको सिर्फ काटना दिखता है. शहर में जगह ही नहीं है, यही बोलते हैं. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.